नमस्कार. जगज्जैक जननी आदिशक्ती श्री तुळजाभवानी. श्री तुळजाभवानी इतकं नाव जरी घेतलं तरी संपूर्ण महाराष्ट्रीय मानसामध्ये एक अनोखं चैतन्य संचारतं. शौर्याची एक पताका आपोआपच मनामध्ये झळकायला लागते आणि अजाणतापणे उदयोस्तुचा जयघोष आपल्या ओठावरती येतो. पिढ्यानुपिढ्या आपण जगदंबिकेचा उदयोस्तू करतो, पिढ्यानुपिढ्या या जगदंबिकेचा उदोकार करतो. या अंबिकेप्रती आपले असलेले कुळाचार, रीती रिवाज सगळे काही आपण सगळेजण सारख्यापणानं साजरे करतो. पण या सगळ्या गलबल्यामध्ये एक विसरून जातो की आपण आपल्या आईची पुरती ओळखही करून घेत नाही. अर्थात यात वाईटही काही नाही. पिढ्याने पिढ्या जे चालत आलं ते आपण पुढे चालवत राहतो. कधीतरी वेळ अशी येते की आपण हे का करतो असा विचार करण्याची वेळ येते. ही विचार करण्याची वेळ त्याच वेळेला येते ज्या वेळेला समोरचा माणूस आपल्याला प्रतिवाद करतो. आपण सगळेच जण जगदंबिकेचे भक्त आहोत म्हणून आपल्याला जगदंबिकेची एक न एक गोष्ट गोड वाटते, त्यात शंका नाही. पण ज्या वेळेला कुणीतरी एखादा विचारतो याच्या मागचा शास्त्रार्थ काय, त्यावेळेला आपण बावचळून जातो. असाच प्रसंग आमच्याही बाबतीत घडला म्हणून आम्ही या अभ्यासाकडे वळलो. मुळातच सुरुवात कुठून करावी असा ज्या वेळेला प्रश्न पडतो त्यावेळेला आपल्या भागाच्या नावापासूनच आपण सुरुवात करू म्हणजे आपल्या आईची आपल्याला खरी ओळख पटेल यात शंका नाही. तुळजापूरचा हा भाग प्राचीन म्हणा मध्ययुगीन मराठी साहित्यामध्ये किंवा लोकभाषेमध्ये बालाघाट म्हणून प्रचलित आहे. बालाघाट या नावाचा आपण कधी अर्थ शोधण्याचा तरी आपण प्रयत्न करतो का? बालाघाट, बाल म्हणजे लहान, बाला म्हणजे मुलगी, ठीक आहे, बालाघाट. भारतवर्षामध्ये किंवा भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांना त्या ठिकाणामध्ये निवास करणाऱ्या देवांची नावं द्यायचा प्रतीक. आज आपण शिमल्याला जातो. शिमल्याचं मुळा नाव श्यामला घाटी. श्यामला म्हणजे तिथं श्यामलाजी नावाची जी देवी आहे जिला कालिका म्हणून ओळखतात, त्या कालिकेच्या नावानं त्या शिमल्याला श्यामला नाव होतं. इंग्रजांना तो श्यामलेचा उच्चार करता येईना म्हणून ते शिमला झालं. दिल्लीमध्ये असाच एक भाग आहे कालकाजी म्हणून. पत्ता सुद्धा आपण बघतो, कालकाजी दिल्ली. पंजाबी भाषेमध्ये कालिका असा पूर्ण उच्चार कधीच होत नाही, कालका होतो. आपण सुद्धा कालिकेला काळकाईच म्हणतो. तर कालकाजी म्हणजे ज्या भागात कालिकेचं मंदिर आहे तो भाग म्हणजे कालकाजी. मग आपल्या भागात बालेचं मंदिर कुठे आहे? मुळात बाला म्हणजे कोण हा प्रश्न आहे. मूर्तीशास्त्राप्रमाणे आणि मंदिर शास्त्राप्रमाणे कुमारी नववर्ष वेशा म्हणजे बाला. ठीक आहे, कुमारिकेच्या नावानं बालेच्या नावाने ही घाटी झाली. आपण बघा मातोश्रींच्या आरती संग्रहामध्ये अनेक निरांजन किंवा अनेक आरत्या जयदेवी जयदेवी जय माते त्रिपुरे नावाने आहेत. आता ही त्रिपुरा कोण? आपण दूरदर्शनवर वर्तमानपत्रात जाहिराती बघतो, श्रीयंत्र घ्या तुमच्यावरती धनवर्षा होईल, अमुक होईल, तमुक होईल. आपण पैसे घालून ते श्रीयंत्र घरात आणतो. तो पापड भाजायचा पत्र्याचा तुकडा आहे का त्यावर काही लिहिलंय हे सुद्धा आपण बघत नाही. ते आपलं घरात ठेवतो आणि आमच्यावरती पैशाचा पाऊस पडेल याची वाट बघतो. पण मुळात श्रीयंत्राचं पूजन करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये 9 वर्षाच्या देवीला बाला त्रिपुर सुंदरी म्हणून ओळखलं जातं. आणि ही बाला त्रिपुर सुंदरी ज्या क्षेत्राची अधिष्ठात्री देवता आहे ते क्षेत्र म्हणजे बालाघाट. भवानीच्या उपासनेमध्ये कुमारिकेचं स्थान किती अनन्य आहे हे मी आपल्याला सांगायला नको. नवरात्रामध्ये कुमारिका पूजनाशिवाय आपले विधी पूर्ण होत नाहीत. कुमारिका भोजन, कुमारिका पूजन इतकंच नव्हे तर कुमारिकांचा सन्मान हा देवीच्या पूजेमध्ये अगत्याचा ठरतो. आणि मग त्यावेळेला आपण बाला त्रिपुर सुंदरी या नावाशी आपला परिचय करून घेतला तर तुळजाभवानीच्या या क्षेत्राला बालाघाट म्हणून का ओळखलं जातं या पहिल्या निष्कर्षापर्यंत आपण येतो. मग एका बाजूला हिला जर बाला म्हटलंय तर ही भवानी कशी? आपण म्हणताना म्हणतो तुळजाभवानी. तुळजाचं संस्कृत रूप आपण सांगतो त्वरिता म्हणून त्वरिजा, त्वरिता त्वरिजा तुळजा, तुळजाभवानी.
आता ही त्वरिता सुद्धा श्रीयंत्राच्या उपासनेमध्ये प्रत्येक तिथीला एक एक देवी दिली. कुरुकुल्ला असेल, पद्मावती, ज्वाला, मालिनी अशा अनेक देवींमध्ये त्वरिता ही देवी एका तिथीची साम्राज्ञी आहे. ज्या ज्या वेळेला श्रीयंत्राचं नवावरण म्हणून एक पूजा असते, 9 पद्धतीने ती पूजा असते, 9 चक्रांची पूजा असते, त्या 9 चक्रांच्या पूजेमध्ये या त्वरितेचं पूजन केल्याशिवाय महात्रिपुर सुंदरीचं पूजन करता येत नाही. आणि तेच रूप म्हणजे आपली ही तुळजापूरवासिनी. म्हणजे बाला आणि त्वरिता या 2 नावांनी तुळजापूरचा शाक्त संप्रदायाशी असलेला संबंध आपल्या लक्षात येतो. आता शाक्त संप्रदाय म्हणजे काय हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. भारतवर्षामध्ये म्हणजे भारतामध्ये मुख्यत्वे 5 संप्रदाय, त्याच्यात उपसंप्रदाय पुष्कळ आहेत. वैदिक संप्रदायामध्ये शैव म्हणजे जे असं मानतात की शंकरापासून विश्वाची निर्मिती झाली, शंकरानं स्वतःतून ब्रह्मा विष्णू महेशाला निर्माण केलं आणि तो जग चालवतो, ही समजूत शैव संप्रदायाची. वैष्णव संप्रदायाच्या मते आदिनारायण हा सर्वस्व आणि त्याच्यापासून विश्वाची निर्मिती झाली. सौर संप्रदायामध्ये सूर्यप्रधान आणि सूर्यापासून या प्रजेची निर्मिती झाली. गणपत्य संप्रदायामध्ये गणपतीपासून या विश्वाची निर्मिती झाली. थोडक्यात काय तर एकाच परब्रह्माला प्रत्येक संप्रदायानं आपापल्या मतीप्रमाणे आपापल्या देवतेचं नाव दिलं. तसं शाक्त संप्रदाय हा एक असा संप्रदाय, या 4 संप्रदायांपेक्षा या संप्रदायाचं एक वेगळेपण आहे. 4ही संप्रदायांनी परब्रह्माला पुरुष रूपात बघितलं. शाक्त संप्रदाय हा एकमेव संप्रदाय असा आहे जो असं म्हणतो की विश्वाचं हे आद्य कारण असलेलं परब्रह्म पहिल्यांदा स्त्रीच्या रूपात प्रगट झालं. त्या स्त्रीला महालक्ष्मी असं नाव मिळालं. तिच्यापासून महाकाली निर्माण झाली, तिच्यापासून महासरस्वती निर्माण झाली. ही महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या त्रिगुणात्मिकांचे एक स्थान म्हणजे करवीर अर्थात कोल्हापूर. आणि मग या तिघींनी स्वतःतून सरस्वती म्हणजे अनुक्रमे सांगायचं झालं तर महालक्ष्मीनं स्वतःतून कमलालक्ष्मी म्हणजे जी विष्णूची पत्नी आपण म्हणतो ती कमलालक्ष्मी आणि ब्रह्माची निर्मिती केली. महाकालीनं स्वतःतून शंकर आणि सरस्वतीची निर्मिती केली, तर महासरस्वतीनं स्वतःतून गौरी आणि विष्णूची निर्मिती केली. या तिघींनी त्या 6 जणांचे आपापसात विवाह लावून दिले आणि मग कार्य ठरलं. ब्रह्मा सरस्वतीनं सृजन करायचं, विष्णू लक्ष्मीनं पालन करायचं आणि रुद्र गौरीनं संहार करायचं. इथपर्यंत विश्वाची रचना झाली आणि या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिघीही आत्मानंदामध्ये मग्न झाले. इथपर्यंत जे तत्वज्ञान मान्य करतात तो संप्रदाय म्हणजे शाक्त. या शाक्त संप्रदायाचा आदी ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती. ज्या ज्या वेळेला माझ्या भक्तांवर संकट येईल त्या त्या वेळेला त्यांचा उद्धार करण्यासाठी मी प्रगट होईन अशी शाश्वती दिल्या कारणानं त्या स्वरूपांची, देवीच्या स्वरूपांची कथा म्हणजे दुर्गा सप्तशती. आज सुद्धा ज्या वेळेला आपलं नवरात्र बसतं, पौषी नवरात्र असेल किंवा अश्विन नवरात्र असेल, त्यावेळेला हवनाच्या वेळेला याच सप्तशतीचा पाठ करावा लागतो. मार्कंडेय पुराणात असलेली 700 श्लोक म्हणजे 700 मंत्र म्हणजे दुर्गा सप्तशती. त्याला मग पुढे कवच, किलक, अर्गला आणि प्राधानिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि वैकृतिक रहस्य असे 6 अंग आहेत. या 6 अंगांबरोबर 13 अध्यायांचा केलेला पाठ म्हणजे दुर्गा सप्तशती. या पाठाचं एकदा वाचन म्हणजे एक पाठ, 9 वेळा वाचन आणि 1 वेळा हवन म्हणजे नवचंडी, 100 वेळेला वाचन, 10 वेळेला हवन म्हणजे शतचंडी, असं सहस्त्र, आयुत म्हणजे 10,000 आणि लक्षपर्यंत जाते. हे सांगायचं कारण असं की आपल्याकडे भक्तगण येतात, मला नवचंडी करायची आहे, मला शतचंडी करायची आहे, हे ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला नेमकं काय करायचंय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर या सगळ्यांमध्ये आपण जिच्या नावाचा शोध घेतो ती भवानी म्हणजे नेमकी कोण? ब्रह्मांड पुराणामध्ये ललिता सहस्त्रनाम आहे. त्या ललिता सहस्त्रनामामध्ये देवीची जी 1000 नाव आहेत त्यामध्ये एक नाव आहे भवानी भावना गम्या भवारण्य कुठारिका. भवानी, आणि या भवानीचं विश्लेषण करताना गोपीनाथ कविराजांसारख्या कवींनी म्हणजे विद्वानांनी लिहिलंय भवस्य स्वामिनी इति भवानी. भव हा शब्द 2 अर्थाने,
भव म्हणजे जगत, जग. या अखिल जगाची स्वामिनी या नात्यानं ती भवानी. आणि दुसरा अर्थ भव म्हणजे शंकर, शंकराची स्वामिनी ती भवानी. आपल्याकडं कुठल्याही देवीला आपण ज्या वेळेला स्वामिनी म्हणतो त्यावेळेला आपल्या डोक्यात एकच येतं की शंकराची बायको म्हणून भवानी का? कारण आपण भवानी शंकराचा जोड पूजतो. तर तसं नव्हे. शक्ती, आपल्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम माहिती असेल. शक्ती ही निर्माण करता येत नाही, ती नष्ट करता येत नाही, फक्त ती एका रूपामधून दुसऱ्या रूपात बदलता येते. ही अनादि निर्गुण, म्हणजे अगदी नाथांच्या जोगव्यात सुद्धा जे म्हणले अनादि निर्गुण प्रगटली भवानी. म्हणजे ही निराकार पण सचेतन अशी शक्ती ज्या वेळेला आकाराला येते त्यावेळेला ती एक रूप धारण करते, त्याला आपण पार्वती म्हणतो. पार्वती ही शंकराची पत्नी हे इथपर्यंत बरोबर आहे, पण भवानी या नावामागे एक आणखी अर्थ आहे. उगाचच मास्तराची बायको म्हणून मास्तरीने म्हणतात तसं भवाची बायको म्हणून भवानी नव्हे. भवाची मूर्तिमंत शक्ती म्हणजे भवानी. आता बायको आणि शक्ती याच्यामध्ये फरक काय? तर जिच्या बरोबर 7 फेरे घेऊन लग्नाचं बंधन बांधलं ती पत्नी हा धर्मन्याय आहे आणि हे कायद्यानं सुद्धा मान्य केलेलं आहे. पण शक्ती म्हणजे जी चालायला लावते, वागायला लावते ती शक्ती. शंकराचार्यांचं एक छान उदाहरण आहे. अद्वैत मताचा प्रचार करताना शंकराचार्य शारदा पीठाला म्हणजे काश्मीरला गेले होते. काश्मीर हे शारदा पीठाचं म्हणजे शाक्त मताचं एक प्रधान केंद्र. आणि शंकराचार्यांना तिथं जाऊन वाद करायचा होता तो शक्ती मताच्या प्रवर्तकांबरोबर की परब्रह्म आणि माया हे दोन्ही एकच आहेत, शक्ती नावाची वेगळी कुणी नाही. त्यावेळेला नेमकं तिथल्या हवामानामुळं शंकराचार्य स्वामींना संग्रहिणीचा त्रास व्हायला लागला आणि त्यांना अशक्तपणा आला. आदी शंकराचार्यांची कथा. त्यावेळेला तिथे एक 9 वर्षाची कुमारिका आली आणि म्हणाली, आचार्य उठा, मला तुमच्याशी वाद घालायचा आहे. स्वामींनी तिच्याकडे बघितलं आणि म्हणाले, आता नको कुमारिका, नंतर या. नाही म्हणाली, आचार्य मला आत्ताच वाद घालायचा आहे. नाईलाजानी स्वामींनी उत्तर दिलं, बाई माझ्या अंगात शक्ती नाही आणि मी वाद घालू शकत नाही. झड दिवशी त्या कुमारिकेनं उत्तर दिलं, स्वामीन जर अंगात शक्ती नसताना तुम्ही वाद घालू शकत नसाल तर हे परब्रह्म विश्व तरी कसं निर्माण करेल? ही शाक्तमताची थोरवी. शंकराचा तमोगुण किंवा शंकराची संहाराची शक्ती किंवा हे विश्व चालवण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीचं मूर्तिमंत रूप म्हणजे भवानी. मग मस्तकीचं शिवलिंग कशाचं प्रतीक? तर त्या शक्तीची मी स्वामिनी आहे, त्या रुद्राची मी स्वामिनी आहे हे दाखवण्यासाठी तिच्या माथ्यावरती ते शिवलिंग. आता शिवलिंग सुद्धा जोड लिंग असतं, वरती लिंगाकार आणि खाली योन्याकार. विश्वाचं सृजन पुरुष प्रकृतीच्या एकत्रीकरणातनं होतं हे सर्व मान्य आहे. आणि शंकराचं शंकरलिंग किंवा शिवलिंग हे या सृजनाचंच प्रतीक आहे. थोडक्यात काय, हे सृजन सुद्धा मी माझ्या माथ्यावरती धारण केलेलं आहे, म्हणजे मी सृजनाची देवी आहे. तुळजापूरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अनेक प्रथा परंपरा आपल्याला इथं दिसून येतात. भवानीच्या नाव रूपानंतर आपण या प्रथा परंपरांकडे येऊया. प्रत्येक वेळेला भवानीच्या मूर्तीचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. मला गंमतीनं एक गोष्ट सांगायची, अर्थात आपण सगळे पुजारी मंडळी आहात आणि तुळजापूर वासी आहात म्हणून सांगतो. एक असेच भवानीचे भक्त मित्र आहेत, त्यांच्या घरी मातोश्रींची मूर्ती आहे. चांगली त्यांनी हौसेनं अगदी आपल्या मूळ मूर्तीसारखी ग्रॅनाइटची करून घेतली. ती मूर्ती त्यांच्या घरात आहे, तर त्यांनी तिला कवच करायचं तयार ठरवलं. म्हटलं का हो तुम्ही कवच का करताय? तर म्हटले, अरे ती मूर्ती मूळ मूर्ती अशीच कशी दाखवायची लोकांना, तिच्या अंगावरती फार कमी वस्त्र आहेत. म्हटलं बरोबर आहे, पण हा विषय तुमच्या डोक्यात का आला? तर म्हणले, मी तुळजापूरला गेलेलो आणि एक माणूस मूळ मूर्तीचा फोटो काढत होता, तर त्याला तिथल्या पुजाऱ्यांनी हटकलं आणि सांगितलं, तू तुझ्या आईचे असे फोटो काढशील का?
अर्थात दोघांचा विषय श्रद्धेचा होता, हा भाग निराळा. पण आपण सगळेजण नित्य त्या मूर्तीजवळ राहता. विवस्त्र मूर्ती वेगळी, दिगंबर मूर्ती वेगळी आणि वस्त्राच्छिदा मूर्ती वेगळी. तुळजाभवानीची जी मूर्ती आज आपण गाभाऱ्यात पाहतो ती अष्टभुजा आहे. अष्टभुजांपैकी 6 भुजांमध्ये कसल्याही प्रकारच्या आयुधांचा संदर्भ लागत नाही. मी उगाचच असुराचं मस्तक आहे, शेंडी आहे, धनुष्य आहे, पानपात्र आहे असं म्हणणार नाही, कारण मी ती मूर्ती पाहिलेली आहे. 6 भुजांमध्ये कुठल्याही आयुधांचा संदर्भ लागत नाही. उरलेल्या 2 हातामध्ये मात्र एकात असुराचं मस्तक आणि दुसऱ्यात शूल आहे. हे सगळं बघताना एक आपण आवर्जून बघा, तिचे वक्षस्थल म्हणजे छाती ही एखाद्या कुमारिकेप्रमाणे आहे. त्यामुळं तिच्या वक्षस्थलावरती वस्त्र नाही. आणि कमरेला जर बघितलं तर 3 वळीची मेखला, मेखला म्हणजे कमरपट्टा, तो त्रिवलीचा आहे. त्रिवलीचा म्हणजे 3 साखळ्यांचा. ललिता सहस्त्रनामात या 3 साखळ्यांचा उल्लेख असा आहे, उत्पत्ती स्थिती लय हे 3ही तिनं स्वतःच्या कमरबंधासारखे बांधून ठेवलेत. आणि हा कमरपट्टा तिच्या शरीराचा तोल सावरून धरतो. या कमरपट्ट्यानं तिनं जे अंग झाकायचं ते तिनं व्यवस्थित झाकलेलं आहे. हे सगळं सांगायचं कारण असं की हे स्वरूप, आदिशक्तीचं हे स्वरूप शबरीचं आहे. शबरी म्हणजे भिल्लीण. आपल्याला माहिती आहे की शंकरासाठी बऱ्याच वेळेला पार्वतीनं भिल्लिणीचं रूप घेतलं. हे भिल्लिणीचं रूप, या भिल्लिणीच्या रूपाचा उल्लेख करण्याचं कारण असं की आपल्याकडं तुळजापुरात मुख्यतः उपासना परंपरा आहे, किंवा या मंदिराचं प्रामुख्यानं जे व्यवस्थापन मुळात पूर्वीचं होतं, आत्ताची परिस्थिती मला माहिती नाही, ते 5 मठ मिळून करतात. हे 5 मठ एका अशा उपासना परंपरेचा वारसा सांगतात जो वारसा आज आपण विसरलो. शाक्त मतामध्ये तंत्राचार आणि समयाचार अशा 2 प्रकारे पूजा करण्याची, वैदिक तंत्राचार आणि वैदिकाचार अशा 2 प्रकारे पूजा करायची पद्धत होती. वैदिकांच्या देवता या अंगावरती पूर्ण वस्त्र, अलंकार, आयुध, आभूषण यांनी सज्ज अशा. या उलट तंत्राचार्यांच्या मूर्तीमध्ये काही अनोखी वैशिष्ट्ये असतात. ती सगळी वैशिष्ट्य तुळजाभवानीच्या मूर्तीमध्ये दिसतात. देवी शबरी आहे, भिल्लीण आहे, याचा संदर्भ जुळतो तो नाथ संप्रदायाच्या शाबर मंत्रांशी. शाबर मंत्र हे वैदिक मंत्रांचं, आता वैदिक मंत्र कोणते, तर आपण ज्या वेळेला म्हणतो भद्रम कर्णय विष्णुयामदेवा वगैरे जे म्हणतो ते वैदिक मंत्र. या उलट शाबर मंत्रांची भाषा कधी हिंदी असेल, मराठी असेल, कानडी असेल, संस्कृतही असेल. शाबर मंत्र हे त्या पूर्वसुरींचे उत्स्फूर्त मंत्र असतात. त्याला अर्थार्थी महत्व नसतं. म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगा म्हटलं तर शक्य नाही, पण त्याचा परिणाम सांगा म्हटलं तर बऱ्याच वेळेला शक्य असतं. तर अशा शाबर संप्रदायाची प्रतिनिधित्व करणारी ही मूर्ती. आणखी महत्वाची गोष्ट अशी की बऱ्याच मूर्तीशास्त्राच्या अभ्यासकांनी आक्षेप घेतलाय की मूर्ती लयबद्ध नाही. लयबद्ध नाही म्हणजे काय, तर भवानीची मूर्ती किंवा महिषमर्दिनी म्हणजे महिषासुराला मारणाऱ्या रूपातल्या देवीची मूर्ती ही त्रिभंग म्हणजे 3 ठिकाणी वाकलेली असते. म्हणजे मुरलीधर कृष्ण जसा 1 ठिकाणी, 2 ठिकाणी आणि 3 ठिकाणी, असा 3 ठिकाणी वाकलेला असतो, तशी महिषासुर मर्दिनी असावी असा दंडक आहे. पण तुळजाभवानी तशी नाही. मलाही पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. म्हणलं देवी त्रिभंग पाहिजे हे खरं आहे, पण रेड्याच्या पाठीवर पाय देऊन आपली महिषमर्दिनी उभी आहे आणि सिंह मात्र म्हणजे हक्काचं वाहन बाजूला उभा आहे आणि देवी रेड्याच्या पाठीवर पाय देऊन उभी आहे, हे कसं काय? तर कालिका पुराणामध्ये त्याचा संदर्भ असा मिळाला. महिषासुर वधाच्या वेळेला युगानुयुग महिषासुर वध होणार असं महिषासुराला वरदान होतं. 3 वेळेला तुझा वध होईल. 2 वेळेला सिंहाला मदतीला घेऊन देवीनं महिषासुर वध केला आणि 3ऱ्या वेळेला
हा महिषासुराची सुद्धा कथा कालिका पुराणात अशी आहे की शिवाच्या अंशानं महिषासूर प्रगटला, साक्षात शिवांश म्हणून. आणि त्याच्या पूर्वीचं जे विष्णूचं आणि शंकराचं संभाषण आहे ते असं आहे की युगानुयुग तू देवीला पाठीवर वाहून दमलास, आता इथून पुढचा भार तू मला दे, आता देवीला मी माझ्या पाठीवर वाहीन. म्हणून महिषमर्दिनीची मूर्ती घडवताना सिंह बाजूला दाखवतात आणि देवी पूर्णतः त्या रेड्याच्या शरीरावर उभारलेली दाखवतात. एक पाय त्या रेड्याच्या शरीरावरती आहे, म्हणजे थोडक्यात तो उठला, तो हल्ला तर तिचाही तोल जाण्याची शक्यता आहे. अर्थात तो उठणार नाही, हलणार नाही, हे सगळं असलं, पण दाखवण्याची प्रदा ही की महिषारूढ अशी भगवती. आता या महिषाचं मस्तक तुटलेलं आहे, पण अर्धा राक्षस बाहेर आलेला आहे. हे का? तर दुर्गा सप्तशतीमध्ये 2ऱ्या अध्यायात या प्रसंगाचं वर्णन करताना असं म्हटलंय, प्रत्येक प्राण्याचं रूप घेऊन महिषासुरानं सृष्टीला त्रस्त केलं. शेवटी त्यानं ज्या वेळेला रेड्याचं रूप घेतलं त्यावेळेला देवीनं त्याचं मस्तक तोडलं. ते मस्तक तोडता क्षणी त्यातून नराकृती असा महिषासूर बाहेर आला. तो निम्म्यातच त्याला देवीनं रोखून धरलं. म्हणून आपल्या मूर्तीत बघा, छातीपर्यंत महिषासूर बाहेर आला आणि देवीनं रेड्याच्या कंठावर पाय दिलाय. म्हणजे छातीच्या खालचा महिषासूर जो नराकृती आहे तो देवीनं त्या रेड्याच्या शरीरातच दाबून धरला आणि छातीमध्ये त्याचा शूल घुसवला. हे सगळं पुराण जे सांगण्यासाठी इतका वेळ घ्यायला लागला ते साक्षात नजरेपुढे ज्यानं साकार केलं त्या मूर्तिकाराला मूर्तिशास्त्राची जाणीव नव्हती असं म्हणणं हे अतिशय धाडसाचं विधान आहे. दुसरा या मूर्तीवरती आक्षेप असा घेतात की महिषासूर प्रमाणबद्ध नाही, म्हणजे देवीच्या तुलनेमध्ये महिषासूर लहान वाटतो. हे कुठल्या तरी अकुशल कारागिराचं काम आहे. त्याचंही खंडन आहे. देवीनं दुर्गा सप्तशतीमध्ये वरदान देताना सांगितलं, भक्तानाम देवानामच्या हिताय वै भक्तानाम अभयायच, म्हणजे देवांच्या हितासाठी आणि भक्तांना अभय देण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येत राहील. हेच दाखवण्यासाठी तो महिषासूर ज्यानं सगळी सृष्टीला त्रास दिला, इंद्राचं इंद्रपद काढून घेतलं, तो महिषासूर देवी पुढं यत्किंचित आहे हे दाखवण्यासाठी तो रेडा लहान घडवतात आणि देवी मात्र प्रचंड घडवतात. म्हणून बघा, जर रेडा त्या प्रमाणात घडवला असता तर आपलं निम्म लक्ष रेड्याकडे गेलं असतं. आज आपलं लक्ष जातं ते मातोश्रींच्या चेहऱ्याकडं, त्यांच्या देहाकडे. रेडा सहसा लक्षातही येत नाही. भक्ताच्या मनामध्ये आराध्य देवतेची मूर्ती ठसावी यासाठी मूर्तिकाराने केलेला तो पंक्ती प्रपंच. ही जगदंबिकेची मूर्ती महिषमर्दिनीचं वर्णन झालं. याच्यानंतर आपण कथेप्रमाणे दाखवतो की चंद्र सूर्य आहेत. आता चंद्र सूर्य का? तर ज्यांना नाथांचा अभंग माहिती आहे त्यांना माहिती आहे, रवी शशी अग्नी नेणती त्या रूपा. ज्या प्रकाश रूपाला रवी शशी अग्नी म्हणजे सूर्य चंद्र आणि अग्नी सुद्धा जिला ओळखू शकत नाहीत, किंवा सूर्य चंद्र, आणखी एका गोंधळाच्या गाण्यात सुद्धा असंच वर्णन आहे की चंद्र सूर्य हे तुझ्या कानाचे झुबे आहेत. माणसाच्या चेहऱ्यामुळं त्याच्या कानातल्या कुंडलाला उजाळा मिळतो. म्हणजे चंद्र सूर्य हे परप्रकाशी आहेत, तुझ्या मुखामुळं त्यांना तेज येतं हे दाखवण्याचं प्रतीक म्हणून देवीच्या दोन्ही खांद्यांवरती चंद्र सूर्याचं अंकन आहे. आणि दुसरा त्याला अर्थ असा की आ चंद्र सूर्य आहेत, आ चंद्र सूर्य म्हणजे जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर मातोश्रींची कीर्ती अशीच दिगंतात गाजत राहील. राहिला प्रश्न मार्कंडेय आणि अनुभूतीचा. आपण परंपरेनं त्यांना मार्कंडेय किंवा कर्दम अनुभूती, मार्कंडेय अनुभूती म्हणतो. मला त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही, पण अभ्यास करताना जे जाणवलं ते सांगतो. उलटी टांगून घेतलेली अनुभूती असं जे काही मूर्ती वर्णन आहे, मूर्ती बघितल्यानंतर एक जाणवतं की ती स्त्री मूर्ती नाही. दुसरी गोष्ट, तिच्या कमरेला नेसलेली जी वस्त्र आहेत, आईसाहेबांची वस्त्र बघा आणि त्या अनुभूतीची वस्त्र बघा,
एखादा संन्याशी ज्याप्रमाणे कमरेला पंचा गुंडळतो त्याप्रमाणे त्या पालथ्या मूर्तीवरती वस्त्र आहेत. मग हा पालथा ऋषी किंवा पालथी मूर्ती कोणाची असा आपल्याला प्रश्न पडतो. कथेनं हिला अनुभूती म्हटलं काही वावगं नाही. ज्या भक्तांना अनुभूती आणि कर्दमापर्यंतच कथा आहे त्यांच्यासाठी हे बरोबरच आहे आणि चालूही राहावं. पण आपण सगळेजण नित्य तिथं असतो म्हणून याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. आज सुद्धा बघा, देशस्थ ऋग्वेदापासून त्या अगदी समाजातल्या खालच्या मानल्या जाणाऱ्या सगळ्यात नीच म्हणून पूर्वी ज्यांना समजलं जायचं अशा प्रत्येक जातीमध्ये तुळजाभवानी कुलस्वामिनी आहे. इथं जातीभेदाचा प्रश्न नाही, पण परंपरांचा भेद आहे. सोवळ्याचा सुद्धा नैवेद्य भवानीला येतो आणि बळीचा सुद्धा नैवेद्य भवानीला येतो. मग भवानीला नेमकं चालतं काय? दोन्ही भक्तांमध्ये वारंवार वाद झडतात. एक जण म्हणतो बळीशिवाय देवीचं पान हलत नाही आणि एक जण म्हणतो बळीची गरज नाही. पण मूर्तिकारानंच उत्तर देऊन ठेवलंय, तंत्र मार्गाप्रमाणे देवीला बलिदानाचं विधान आहे. ज्याला तिची उपासना या वाटेनं करायची त्यानं ती या वाटेनं करा आणि ज्याला त्याला सौम्य स्वरूपात पूजा करायची त्यानं सौम्य स्वरूपात करा. दुर्गा सप्तशतीच्या 13व्या अध्यायात ज्या वेळेला सप्तशतीच्या पाठाचं विधान सांगितलंय, 12व्या अध्यायामध्ये देवीनं स्वतःच्या वाणीनं त्यामध्ये सांगितलं की जो माणूस मांस भोजनी आहे त्यानं पशुपुष्पार्घ्य पात्रेण त्यानं पूजा करावी आणि जो माणूस सात्विक आहे त्यानं कुष्मांड इक्षुफल बलानं माझी पूजा करावी. आता कुष्मांड म्हणजे कोहळा. त्यामुळं दोनही प्रकारचे उपासना संप्रदाय या तुळजापुरात आनंदानं नांदतात हे दाखवण्यासाठी उलटी मूर्ती आहे ती तंत्रमार्गाचं प्रतिनिधित्व करते आणि सरळ मूर्ती हात जोडून जी उभी आहे ती वैदिक किंवा भक्ती मार्गाचं प्रतीक करते. हे झालं आपलं मूर्ती वर्णन. सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे येतो, अर्थात वर्षभर कोण तुळजाभवानीचे नित्योपचार काय आहेत किती आहेत हे समजून घेण्यासाठी येत नाही. लोकांच्या डोळ्यापुढे फक्त एकच येतं आणि ते म्हणजे नवमीचा आजाबळी. नवमी आली म्हटलं की दोन्ही पद्धतीनं वाद रंगायला लागतात. हा आजाबली हवा का नको, तो हवा का नको याचा निर्णय करायचा अधिकार माझा नाही, पण त्याचं मूळ काय हे सांगायचा प्रयत्न करतो. नवरात्रातली अष्टमी किंवा नवमी ही तिथी म्हणजे ज्या वेळेला महासतीचा याग झाला, म्हणजे आपण सर्वांना माहिती आहे की दक्ष प्रजापतीनं मोठा यज्ञ केला, त्या यज्ञाला माता सतीला आमंत्रण दिलं गेलं नाही. सती म्हणजे भगवती, शंकराची पहिली पत्नी. माता पित्याच्या घरी न बोलवता सुद्धा जावं असा नियम घेऊन सती माता तिथं आल्या, पण कुणीही त्यांचा आदर सत्कार केला नाही. उलट दक्ष प्रजापतीने शिवनिंदा केली म्हणून मातोश्रींनी स्वतःचं शरीर योगाग्नीत भस्म केलं. ही बातमी सदाशिवाला कळता क्षणी शंकरांनी स्वतःच्या जटेतनं वीरभद्राची निर्मिती केली. त्या वीरभद्रानं, नंदीनं, शृंगीनं आणि सगळ्या शिवगणांनी दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस केला. तो विध्वंस करताना वीरभद्रानं एक केलं की ज्या यज्ञात आपल्या मातापित्याचा अपमान होतो तो यज्ञच राहू नये म्हणून दक्ष प्रजापतीचं मस्तक उडवून यज्ञामध्ये टाकून दिलं. या कथेचा उत्तरार्ध असा की सतीच्या देहातून 51 शक्तिपीठ निर्माण झाल्यावर ज्या वेळेला सदाशिव शांत झाले, लोकांनी त्यांना विनंती केली की सृष्टीला प्रजापती पाहिजे, आपण प्रजापती जिवंत करा. तर दक्ष प्रजापतीला सदाशिवांनी अहंकाराचं प्रतीक म्हणून बकऱ्याचं मस्तक लावलं. म्हणून आपल्याकडे बली देताना हवन कुंड वैदिक पूर्णाहुती, एक लक्षात घ्या, आपण पूर्णाहुतीला अजाबली देत नाही. वैदिक पूर्णाहुती म्हणजे जे काय पूर्णमिदम म्हणून पिवळ्या पितांबरामध्ये लपेटलेला कोहळा, तमालपत्र, होमाच्या बाकीचं साहित्य, धने, ओटी हे सगळं सोवळ्यानं त्या होमकुंडात पडलेलं असतं आणि त्याच्यानंतर आपला आजाबली पडतो. तो पडतो त्या दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचं प्रतीक म्हणून. कारण नवरात्राची अष्टमी ही कालरात्रीच्या आविर्भावाची तिथी. कालरात्री म्हणजे महाकालीच्या आविर्भावाची तिथी. त्या कारणानं नवरात्राचा आजाबली हा त्या पद्धतीची, त्या परंपरेची आठवण करून देतो. दुसरं याला जोडूनच पुढं असतं ते दसऱ्याचं सीमोल्लंघन. सीमोल्लंघनाच्या प्रसंगी भिंगारचा तेली येतो, स्वतःच्या रक्ताचा टिळा देवीला लावतो. काही जणांना हे अमानुष वाटेल,
पण तंत्रशास्त्रामध्ये असे उल्लेख आहेत, जो राजा स्वतःच्या शरीराचं उडदाच्या मापा इतकं जरी रक्त देवाला अर्पण करेल त्याचं राज्य अखंड टिकेल. भिंगारचा तेली हा राजा नव्हे हे खरं आहे, पण तो स्वराज्याच्या बाहेरचाही नव्हे. तो जो प्रथा परंपरा पालन करतो तो या महाराष्ट्र भूमीसाठी करतो, तो स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाची हिताची परंपरा नव्हे. त्याच्याही पुढे जाऊन देवी जर सीमोल्लंघनाला उठत नसेल तर त्यानं शिव्या देऊन उठवाव्यात असा सुद्धा प्रघात आहे. आता आईला शिव्या देणं हे जगातल्या कुठल्याही भक्तिमार्गात बसत नाही. मग कोण कुठला साधक वर्षातनं एकदा येऊन दर्शन घेतो आणि देवीला शिव्या देतो, याच्या मागचं कारण काय? तर युद्धशास्त्रामध्ये आपण जर महाभारत वाचला असेल तर आपण सगळ्यांना माहिती आहे, कर्णाचं सारथ्य करायला शल्य बसला होता. तो शल्य वारंवार कर्णाला त्याच्या कमी दाखवून द्यायचा, त्याच्यामुळे कर्णाचा आत्मविश्वास कमी व्हायचा. याच्या उलट ज्याला कुणाला युद्ध प्रसंगी शिव्या दिल्या जातात, त्याचा अपमान केला जातो, तो माणूस तितक्याच चवताळानं तितक्याच संतापानं स्वतःची सगळी शस्त्र परजून उठतो, अशी लोकरूढी आहे. ज्याला अपमान करतो, ज्याचा अपमान होतो, तो सगळ्या सामर्थ्यानिशी तटकन उभा राहतो आणि स्वतःच्या शत्रूवरती बोलायला उठतो. महाभारतात अशीच कथा आहे. युधिष्ठिरानं अर्जुनाचा अपमान केला कर्णाचा वध होत नाही म्हणून, आणि त्याच क्षणी अर्जुनानं त्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णाचा वध केला. म्हणजे सृष्टी निर्मितीचं, सृष्टी पालनाचं आणि संहाराचं सामर्थ्य असून ही जगदंबिका श्रमनिद्रा मोहनिद्रा घेतेय. तू उठ, या नवरात्राच्या प्रसंगी सीमोल्लंघनाला चल आणि आपल्या भक्तांचं रक्षण कर, हेच सांगण्यासाठी हा शिव्यांचा प्रघात आहे. इथं तिला अपशब्द उच्चारणे हा भाग नव्हे. आणखी एक महत्वाचा आपला विधी म्हणजे आपले 3 जे काही निद्रा काल आहेत ते. कालिका पुराणामध्ये आपण जो नवरात्र उत्सव साजरा करतो, आपण म्हणतो की प्रतिपदा ते नवमी नवरात्र, पण खरं नवरात्र 14 दिवसाचं असतं. आपण महिने कसे मोजतो? अमावस्यांत महिने मोजतो. म्हणजे श्रावण अमावस्येपासून भाद्रपद सुरू झाला, भाद्रपद अमावस्येपासून अश्विन लागला. उत्तर भारतामध्ये पौर्णिमांत महिने मोजतात. म्हणजे उद्याच्या पौर्णिमेपासून उत्तर भारतात अश्विन सुरू होईल. त्यामुळं आपली भाद्रपद कृष्ण अष्टमी म्हणजे उत्तर भारतातली भाद्रपद अश्विन कृष्ण नवमी. कालिका पुराणात उल्लेख असा आहे, अश्विन कृष्ण नवमीच्या दिवशी देवीला सिंहासनी प्रतिष्ठापित करून अनुष्ठान सुरू करावं. आपली देवी मोहनिद्रा घेते. मोहनिद्रा म्हणजे काय याचंही, आणि मोहनिद्रा आणि आपले पंचमीपासून सुरू होणारे अलंकार यांची एक सांगड आहे. चातुर्मासाच्या आरंभी सगळे देव, आषाढी एकादशीला सगळे देव शयन करतात अशी एक समजूत आहे. शयन करतात म्हणजे काय? तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्या शक्ती क्षीण झालेल्या असतात. 3 अग्निश पावसाळ्यामध्ये क्षीण असतात. एक तर शरीरातला, दुसरा आकाशातला म्हणजे सूर्य, आणि तिसरा आपल्या चुलीतला. चुलीतला अग्नी आता क्षीण असत नाही कारण आपल्या LPG आलेत, पण पूर्वी ज्या वेळेला सरपण गोळा करायची वेळ होती त्यावेळेच्या बायकांना विचारा, पावसाळ्यात चूल पेटता पेटत नाही. हे 3 अग्नी ज्या वेळेला शांत आहेत तर त्यावेळेला तेज कुठलं, सामर्थ्य कुठलं? म्हणून आपल्या पूर्वजांनी या चातुर्मासाला देवांचा शयन काळ मानला. त्यामुळं जगावरती मोहिनी घालणारी ही जगदंबा म्हणजे जगाचं संचलन करणारी शक्ती सुद्धा सुप्तावस्थेत जाते, हे दाखवण्यासाठी भाद्रपद कृष्ण अष्टमीपासून अमावस्येपर्यंत देवीला शयन करतो. पुन्हा तिला अश्विन प्रतिपदेला जागृत करतो. याचं कारण असं की आपल्याकडे जी सांप्रदायिक परंपरा आहे, आता 2 मुख्य परंपरांचं एकत्रीकरण झालं इथं. एक म्हणजे वैदिक परंपरा जी आपण नेहमी पाळतो ती, आणि इथं असलेल्या मठाधीशांची तंत्रमार्गाची परंपरा. मग चिलोजी बुवा असतील, बजाजी बुवा असतील, वाकोजी बुवांचा म्हणजे चिलोजी बुवांचा, अरण्य बुवा असतील,
शंकराचार्य स्वामींनी 10 उपसंप्रदायांमध्ये या संन्याशांचं विभाजन केलंय. वन, पर्वत, आरण्य, पुरी, भारती, तीर्थ, आश्रम, सरस्वती, सागर, आनंद, अशा सगळ्या संप्रदायाचे मठ या तुळजापूर भूमीत आपल्याला दिसून येतात. आता त्यातले कित्येक वारसदार आहेत नाहीत आपल्याला माहिती नाही, पण गरीबनाथ बुवांचा मठ हा यापैकीच, ज्याला आपण दशावतार म्हणतो. रणछोड भारती, सोमगिरी किंवा सोमवारगिरी ज्याला म्हणतो ते गिरी, आणखी एक पुरी, आरण्य, अशा प्रकारचे हे 10 संप्रदायी मठ या तुळजापूर नगरीत आहेत. आणि यांची उपासना ही या शाबर मंत्रांप्रमाणे चालायची. त्या कारणानं ते बालब्रह्मचारी यती आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण समजतो श्रीपूजक. त्यांची उपासना ही त्यांच्या तंत्रमार्गाप्रमाणे चालायची. म्हणून भाद्रपद कृष्ण अष्टमीला शयन, कारण कालिका पुराण हे तंत्रमार्गाचा ग्रंथ आहे. मग वैदिकांना दर्शन घडलं पाहिजे म्हणून पुन्हा प्रतिपदेला तिला सिंहासनी बसवायची. आता पंचमीपर्यंत अलंकार पूजा नाही, पण पंचमीपासून अलंकार पूजेला सुरुवात. छबिना रोज निघतो, पण अलंकार पूजेला सुरुवात पंचमीपासून का? तर पंचमीची तिथी ही ललिता पंचमीची. ललिता त्रिपुर सुंदरी किंवा महात्रिपुर सुंदरीचं मगाशी वर्णन केलं. त्या महात्रिपुर सुंदरीच्या व्रताचा विधी, व्रताचा दिवस म्हणून ललिता पंचमीला अलंकार पूजा. आपण जर कधी बंगाल्यांचं नवरात्र बघितलं तर बंगाल्यांचं नवरात्र 4 दिवस असतं. नवरात्र म्हणूच नाही, त्याला दुर्गा पूजा म्हणतात. षष्टीला अकालबोधन, सप्तमीला आवाहन, अष्टमीला संधी पूजा, नवमीला बलिदान, संपलं. आपल्याकडे याच क्रमानं होतंय. अकालबोधन म्हणजे राम रावणाच्या युद्धाच्या प्रसंगी चातुर्मास सोडून, आता विष्णू एक द्वादशीला म्हणजे कार्तिकाच्या द्वादशीला विष्णू नारायण उठतात. नियमाप्रमाणे आषाढ अष्टमीला शयन केलेल्या देवीनं त्याच दिवशी उठायला पाहिजे, कार्तिक अष्टमीला उठलं पाहिजे. पण तिला अकालबोधन म्हणजे सृष्टीवरचं संकट आले ते टाळायसाठी म्हणून षष्ठीलाच तिला उठवलं, म्हणून ते अकालबोधन. सप्तमीला आवाहन, अष्टमीला संधी पूजा म्हणजे अष्टमी आणि नवमी ज्या वेळेला जोडली जाते त्यावेळेला होमाची सुरुवात होते. आपण त्याच वेळेला करतो. आणि मठातले घट हे अष्टमीला उठतात, त्याचं कारण त्यांची संधी पूजा असते. आणि नवमीला बलिदान. म्हणजे कुठल्या कुठल्या परंपरांची मुळं कुठपर्यंत जाऊन पोहोचली आहेत ह्याचा विचार केला तरी या भवानीच्या व्यापकत्वाची कल्पना आहे. बंगालमधली दुर्गा पूजा ही समस्त तंत्राचाराप्रमाणे चालते. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे बंगालमध्ये, जो माणूस दुर्गा पूजा करणार त्यानं मासे खायचे नाहीत. बंगालवाल्यांचं मुख्य अन्न मासे, भात आणि मासे. त्यानं मासे खायचे नाहीत. त्यानं गृहस्थाचे बाकीचे धर्म पाळायचे नाहीत. आता त्याचं विश्लेषण मी करत नाही. पलंगावरती निजायचं नाही. आपण काय करतो वेगळं, हेच नियम आपण पाळतो. म्हणजे शाक्त तंत्राचारांच्या गुरूंची जी परंपरा इथं होती त्याच परंपरेचे अवशिष्ट म्हणजे उरलेले भाग आपण इथं पाळतो. दुसरी गमतीची बाब अशी की तुळजापूरचा एक नियम आहे की तुळजापुरात कुंभाराचं चाक, तेल्याचा घाणा चालत नाही, किंवा वराती गाडीवरनं वराती काढायची पद्धत नाही. याचं कारण काय तर पुन्हा इथंच येतो. 5 मठाधीशांची परंपरा किंवा या सगळ्या संन्याशांचा हा मठ, संन्याशांची उपासना परंपरा, इथं गृहस्थाची बाकीची कर्तव्य आली का? तेल्याचा घाणा म्हणजे तेल काढणं आलं. तेल काढणं म्हणजे बैल आला. बैल आला म्हणजे चारा आला. चारा आला म्हणजे गुराखी आला. म्हणजे संन्याशाची जी गोष्ट आहे, एका संन्याशाला म्हणतात त्याच्या लंगोटीला उंदीर लागला म्हणून त्याने एक मांजर पाळलं. मग मांजराला घालायसाठी दूध पाहिजे म्हणून कोणीतरी त्याला गाय दिली. मग गाईला घालायसाठी चारा पाहिजे म्हणून कोणीतरी शेत दिलं. शेत राखायला कुत्रं पाहिजे म्हणून कुत्रं दिलं. कुत्र्याला घालायला भाकरी पाहिजे म्हणून बायको केली. आणि बायको केली म्हणल्यावरती संसार सुरू झाला. ही सगळी चांडाची परंपरा भवानीच्या उपासनेत येऊ नये म्हणून पूर्वसुरींनी नियम केला, कुंभाराचं चाक चालणार नाही, तेल्याचा घाणा चालणार नाही, वरात काढलेली चालणार नाही. थोडक्यात काय तर तुळजापूर
हे आराधनेचं सिद्धपीठ, ते आराधनेचंच राहावं. कारण जिथं भांडी मिळत नाही तिथं कुणी बाई संसार करायला येणार नाही. त्यामुळे संसाराचा प्रश्न पहिल्यांदाच निकालात निघाला. अर्थात असं म्हणाल का ही सगळी बंधनं फक्त आम्हालाच आहेत. कोल्हापूरजवळ आळते नावाचं एक गाव आहे. त्या आळत्याला धुळोबाचं देऊळ आहे. धुळोबाच्या देवळात पद्धत अशी आहे की ज्याचा वार आहे, आता धुळोबाचं देऊळ डोंगरात आहे आणि खाली गाव आहे आळते गाव, ज्याच्याकडे धुळोबाची पूजा आली आहे त्या गुरुवानं देवळात पाळणा बांधायचा आणि आंबलीला भांड ठेवायचं नाही. आता देवळात पाळणा बांधायचा नाही म्हणजे देवळात तान्हं मूल आणायचं नाही. कसलाही झोळीचा सुद्धा पाळणा चालत नाही. कारण पाळणा म्हणलं की बाळ, बाळ म्हणलं की त्याची आई, आणि आई म्हणलं की सगळा पूर्ण संसार पुन्हा तिथंच येणार. पुन्हा त्या देवस्थानाकडं धनगर लोकांची भजणूक फार, आणि त्यांच्याकडे आंबलीशिवाय कार्यक्रम नाही. त्यामुळे आंबलीला भांड म्हणलं की पुढचा सगळा स्वयंपाक आला. त्यामुळे काहीच कटकट नको म्हणून 2 सरळ नियम केले. पाळणा बांधायचा आणि आंबलीला भांड ठेवायचं नाही. म्हणजे जी आराधनेची उपासनेची स्थळ आहेत ती उपासनेचीच राहावीत म्हणून असे नियम तयार केले गेले. हे सगळं करत असताना आपण या आपल्या परंपरांविषयी जाणून घेताना आणखी एक महत्वाचा भाग, की काही घराण्यांमध्ये अग्निसंस्काराशिवाय दफन, ज्याला आता उर्दू शब्द आहे दफन, पण भूमीचा संस्कार केला जातो. भूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. अमंगल वाटेल विषय, पण त्याचं कारण आहे. आपण सगळेजण आपले गुरु म्हणून कुणाचं नाव सांगता? तुकोजी बुवांचं. महंत तुकोजी बुवा. महंत तुकोजी बुवा हे संन्यास धर्मी. संन्याशाला अग्निसंस्कार नाही. त्याचं एकतर शव गंगेत प्रवाहित करावं किंवा भूमीमध्ये निक्षेपित करावं. मग ज्या गुरुचे आपण शिष्य त्याच गुरुची परंपरा आपल्यात चालत आली. मग आता प्रश्न असा पडतो की हीच परंपरा सुरू ठेवावी का? तर त्याला एक पर्याय आहे. कितीही म्हटलं तरी आपण वैदिक आहोत, हिंदू आहोत. वैदिक संप्रदायामध्ये प्रत्येकाला अग्निसंस्कार विहित आहे. त्यामुळे त्या अग्निसंस्काराप्रमाणे झालेले संस्कार हे सुद्धा शास्त्रशुद्धच आहेत. या महंतांचे प्रतिनिधी म्हणून जे भोपे वावरतात, तर त्या भोप्यांचा नेमका अधिकार काय? तर भोपी हा उपासकांमधला श्रेष्ठ म्हणजे राजा म्हणून तो भोपी. बाहेर गावावरून ज्या वेळेला कुणीही येतं त्यावेळेला आपल्याकडून ही कृत्य करवून घ्यावीत असा नियम यासाठी आहे की इथल्या गोष्टींची जाणीव आपणाला आहे, ज्ञान आपल्याला आहे, म्हणून हे विधी आपण चालवायचं. प्रत्येक विधीला त्याचं म्हणून शास्त्र आहे. आपल्याकडे जे 16-17 विधी आहेत त्याच्यामध्ये पहिला येतो ओटी भरण. ओटी भरणं म्हणजे एका सुवासिनीनं दुसऱ्या सुवासिनीचा केलेला सन्मान. आपण बघा कुंकू लावतो, कधीही विचार करत नाही की कुंकूच का, अष्टगंध का नाही किंवा गुलाल का नाही. कुंकू हे प्रतीक सृजनाचं, निर्मितीचं. निर्मितीचा रंग हा लाल. म्हणून जी स्त्री सृजनायोग्य असते ती स्वतःच्या कपाळावर कुंकू लावते, आणि जिच्याकडे सृजनाचा म्हणजे नवनिर्मितीचा अधिकार नाही प्रसंगानं ती कुंकू लावत नाही. दुसरा भाग असा की शाक्त संप्रदायामध्ये जे बलिदानाचं प्रथा होती त्या बलिदानाचं एक प्रतीक म्हणजे तमोगुणाचा आम्ही संहार केला हे सांगायसाठी आपण स्वतःच्या भाळावरती, स्वतःच्या माथ्यावर कुंकू लावतो. या जिच्याकडे सृजनाची ताकद आहे तिनं दुसऱ्या सृजन करणारीचा सन्मान करावा. म्हणजे जी निर्मिती, जी स्त्री, आता ओटी भरण्याचा अधिकार पुरुष ओटी देतात, पण रितसर ओटी भरायचा अधिकार स्त्रीचा असतो. याचं कारण स्त्री निर्मितीक्षम असते. ती स्वतःतून सृष्टी निर्मिती करू शकते, म्हणून त्या सृष्टी निर्मिती करणारीनं मूळ सृष्टी निर्मिती करणारीचा केलेला सन्मान म्हणजे ओटी भरणं. हरिद्रा आपण म्हणतो, हरिद्रा स्मरण वर्णभा सर्व सौभाग्यदायिनी, म्हणजे सगळी आरोग्य देणारी ही हरिद्रा. कुंकू म्हणजे कुंकुमम कामदायकम, इच्छादायक असं कुंकू आपण म्हणतो.
म्हणून सौभाग्य आणि इच्छापूर्ती या दोन्ही गोष्टी मिळाव्यात म्हणून सौभाग्यवती मंदिरामध्ये सडा घालतात. तर याच बरोबर फलेन फलितम येन, म्हणजे हे जे काही मी आता कर्म करते ते सुफळ होऊ दे हे सांगण्यासाठी म्हणून त्या देवीच्या ओट्यात आपण नारळ घालतो. आणि खण यासाठी की वस्त्राचं एखादं प्रतीक त्या देवीला आपण समर्पित करावं. वस्त्र खणच का, साडी सुद्धा काही पूर्ण ओटी सुद्धा भरतो आपण, पण खण का, तर खण झाकतो वक्षस्थलाला, पोषणाच्या शक्तीला. म्हणजे एकाच वेळेला स्त्रीच्या निर्मितीचा आणि पोषणाचा असं दोन्ही शक्तीचा आदर म्हणून ही खणा नारळाची ओटी. तिसरा लिंब नेसण्याचा विधी असतो. लिंब नेसण्याचा विधी हा रेणुकेच्या संप्रदायातनं आला. आता रेणुका आणि तुळजाभवानी यांच्यातला अभेदत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माहूर गडावरती मातेला अग्नी देताना परशुरामाने विचारलं, आई आता केव्हा भेट? त्यावेळेला देवींनी सांगितलं, 7व्या अवतारी घाटशिळेवरती येऊन भेट, मी तिथं तिष्ठत असेल. रेणुकेच्या चरित्रामध्ये एक प्रसंग असा आहे की मनामध्ये केवळ एक शंका आली आणि मातोश्रींच्या सगळ्या सिद्धी नष्ट झाल्या. त्यावेळेला जमदग्नींनी तू कुष्टी हो असा शाप दिला. तो शाप घेऊन रेणुका त्या सिद्धाचलावरती, म्हणजे आज ज्याला आपण सौंदतीचा डोंगर म्हणतो, त्या डोंगरावरती ठाई ठाई फिरली. ज्या ज्या पाण्यावरती तिची नजर पडली त्या त्या पाण्यामध्ये किडे पडले अशी कथा आहे. त्यावेळेला एका स्त्रीनं जी मातंग ज्ञातीमध्ये जन्मली होती अशा मातंगीनं तिला आश्रय दिला आणि कडुलिंबाच्या डहाळ्या वापरून तिचा सगळा आजार बरा केला. आणि सिद्धनाथ, एकनाथ आणि जोगीनाथ अशा 2 सिद्धांनी तिचे उरलेले सगळे व्याधी विकार नष्ट केले. म्हणून रेणुकेच्या उपासना परंपरेमध्ये पद्धत आहे, एकया जोगया उद्भव म्हणून ते पूजा करतात. आपण जर कधी कानडी आरती ऐकली असेल किंवा कोणी गेला असाल तर अक्कया जोगया म्हणून तो जो जोग घालतात तो त्या सिद्धांच्या परंपरेसाठी. आणि त्याच वेळेला त्या सिद्धांनी रेणुकेला सांगितलं की हातामध्ये वेताची परडी घे, 5 घरं भिक्षा माग, त्या भिक्षेचे 5 भाग कर, एक देवाचा, एक गायीचा, एक अतिथीचा, एक गुरुचा आणि 5वा तुझा. आणि असे भिक्षेचं अन्न तू ज्या वेळेला 5 दिवस घेशील त्यानंतर तू पापमुक्त होशील. त्याप्रमाणे स्वतःच्या अंगावरती लिंबाच्या डहाळ्या पांघरून स्वतःचा देह योग्य झाला आहे बघून रेणुकेने वरदान दिलं की माझ्या भक्तांनी व्याधीमुक्तीसाठी हा उपाय करावा. तेव्हापासून आपल्यामध्ये लिंब नेसायची पद्धत आली. शास्त्रीय दृष्ट्या जरी बघितलं तरी लिंब हा आयुर्वेदिक आणि जंतुनाशक आहे. पूर्वीच्या काळामध्ये खरूज, नायटा यासारखे जे काही त्वचारोग आहेत त्याच्यावरती जालीम अशी आजच्यासारखी औषधं नव्हती. त्यावेळेला लोक नवस करायचे, किंवा आपल्याला सुद्धा माहिती असेल अंगावरती खरूज नायटा उठला की माणसं लिंब नेसीन म्हणून नवस करतात. अर्थात तो लिंबामुळे बरा झाला का त्या औषधामुळे का नवसामुळे हा भाग नंतरचा, पण आयुर्वेदाची आणि रीतीची ही पूर्वजांनी घातलेली सांगड आहे. रेणुकेनं मागितलेला जोगवा पुढं परशुरामानं स्वतःच्या परंपरेमध्ये आणलं. आपण बघा, आपण ज्या वेळेला भक्तांना परडी देता त्यावेळेला एक मोठी परडी आईची आणि त्याच्यामध्ये परशुराम असतो. मागच्या वेळेला मला कोणीतरी विचारलं आमचा आणि परशुरामाचा काय संबंध, तर तो संबंध असा, प्रत्येक माणसाच्या हातात ज्या वेळेला शाक्त संप्रदायाप्रमाणे पात्रपूजन नावाचा एक विधी असतो. आपल्याकडे आपण त्याला परड्या भरणं म्हणतो. 7, 5, 9 परड्या मांडून त्याच्यामध्ये सगळा शिधा भक्त भरतात, गोंधळ्याकडनं गाणं करून घेतात आणि त्या परड्या त्या आराध्यांना घेऊन जायला परवानगी मिळते. शाक्तचारामध्ये चक्रपूजा नावाचा एक विधी असतो. रात्रीच्या वेळेला अशा सगळ्या समुदायाला बोलवायचं, सगळ्यांची पात्र समोर मांडायची आणि जो पूजा करतोय त्यानं प्रत्येकाची पात्र भरायची, असं तो पद्धत होती. आणि त्यावेळेला स्वतःच्या गुरुच्या नावाने एक पात्र ठेवायचं. तीच पद्धत आपण पाळतो. आपलं पात्र म्हणजे परडी
आणि आपल्या गुरुचं पात्र म्हणून आपण त्या परशुरामाची परडी आपल्याकडे असते. ही परडीची पात्र वेताचीच का, याचं एक कारण आहे. तंत्राचारामध्ये एक असा उल्लेख मिळतो की योगिनींना द्यायचे बली, बली म्हणजे जे काय त्यांना अन्न द्यायचंय, भात असेल, खीर असेल किंवा जे काय असेल, ते वंशपात्रामध्ये म्हणजे वेताच्या भांड्यात द्या. त्यानं वंशाची वृद्धी होती. म्हणून असं म्हणतात की परड्या भरल्या, काही बायका नवस करतात, मूल होऊ दे, अपत्य होऊ दे, तुझ्या परड्या भरीन किंवा जोगवा मागीन, म्हणजे माझा वंश चालावा म्हणून मी वंशपात्र हातात घेईन, असा त्याचा अर्थ. ते वंशपात्र म्हणजे वेळूच्या केलेल्या या परड्या. आता परडी बरोबर आवर्जून येते ती माळ. आपण मोठ्या कवड्यांची माळ घालतो, पण आईसाहेबांच्या गळ्यामध्ये बारीक अशा करड्या कवड्यांची माळ आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे देवीच्या उपासना परंपरेत कुमारिकेचं स्थान मोठं आहे. कुमारिका म्हणजे जी सृजनक्षम नाही, पण भविष्यात जिच्यात सृजनेची ताकद येईल अशी व्यक्ती. तिचा सन्मान त्या भविष्यातल्या सृजन शक्तीसाठी करावा म्हणून तंत्रात त्याला संज्ञा आहे अक्षत योनी. म्हणजे करड्या कवड्या एकमेकीला जुळलेल्या असतात. या उलट आपल्या मोठ्या कवड्या त्याच्यामध्ये मोठी फट असते. या अक्षत योनी कवडीची प्रतीक, अक्षत योनी प्रतीक म्हणून करड्या कवड्या. आता त्या करड्या कवड्यांचं माप सुद्धा गमतीनं बघा. 9 वर्षाच्या कुमारिकेच्या करंगळी एवढ्या त्या कवड्या असतात. आणि कवडीचं एक वैशिष्ट्य आहे, कवडी शेजारी जर पारा ठेवला तर काही न सांगता तो पारा उडून त्या कवडीमध्ये जाऊन बसतो. कवडी हे सृजनाचं प्रतीक, तर पारा हे शिवाच्या वीर्याचं प्रतीक. म्हणजे शिवशक्त्यैक्य एकाकार हे जे आपण म्हणतो ते आपसूक जी वस्तू दाखवते ती म्हणजे कवडी. आणि अशा जगदंबिकेचा आम्ही सन्मान करतो हे दाखवण्यासाठी गळ्यामध्ये कवड्याची माळ. त्याला दुसरा अर्थ असा आहे की कवडी हे विनिमयाचं सगळ्यात पहिलं साधन. जगात पहिले सगळे व्यवहार कवड्यांच्या जोरावरती व्हायचे. नंतर नंतर कवडीला अतिशय क्षुल्लक मूल आलं. आपण सरळ बोलताना म्हणतो त्याला मी कवडीची किंमत देत नाही. हे वाक्य बोलताना एक विसरतो की आपण गळ्यामध्ये कवड्याची माळ घातलेली असते. ही माळ आपण यासाठी घालतो, हा जो देह जगदंबिके तुझ्या ठाई अर्पण केलाय त्याला माझ्या लेखी कवडीची किंमत नाही. पण आपण त्या देहासाठी मात्र सगळं काही करतो आणि इतरांना मात्र विसरून जातो. ही जगदंबिकेची भक्ताची भावना. छत्रपतींच्या गळ्यात सुद्धा कवड्याची माळ असते. अजूनही करवीर छत्रपतींकडं ज्या ज्या वेळेला शिवछत्रपतींची मूर्ती बाहेर पडते, करवीरला एक छान रिवाज आहे. कुठलाही छत्रपती भवानीचे असतील किंवा इतर संस्थांचा कुठलाही रिवाज स्वतःचा म्हणून पाळत नाही. श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींबरोबर प्रत्येक वेळेला एक शिवाजी महाराजांची मूर्ती असते. त्या मूर्तीच्या गळ्यात ही कवड्यांची माळ आहे. त्या शिवछत्रपतीचे प्रतिनिधी म्हणून आम्ही हा सोहळा करतो असं महाराजांनी सांगितलेलं असतं. महाराजांनी करड्या कवड्यांची माळ केव्हा घातली याचा एक उल्लेख मिळतो. अफजल खानाचं पारिपत्य झाल्यानंतर महाराजांनी भवानीच्या ज्या मूर्ती घडवून आणल्या त्यावरती त्रिवेणी गंडकीची म्हणजे गंडकी नदीचा जो त्रिवेणी संगम नेपाळमध्ये आहे तिथून गंडकी शिळा आणली आणि तिची मूर्ती घडवली. ती प्रतापगडावर प्रतिष्ठापित करते वेळेला तिचं भोपेपण कोणीतरी घ्यायचं असतं. त्यावेळेला ते भोपेपण महाराजांनी स्वतःकडे घेतलं, स्वतःच्या गळ्यात कवड्याची माळ घातली आणि पोत घेतला आणि सांगितलं मराठ्यांच्या राज्याची, या स्वराज्याच्या राज्याची राणी ही जगदंबिका, तिचा राजा हा तिचा भोपी आहे, तिचा भोपी आहे. ह्याचं कारण असं म्हणून बघा, उदयपूरच्या असतील राजस्थानातल्या प्रत्येक राजानं स्वतःसाठी रंगमहाल बांधले. प्रजेचा कितपत विचार केला आहे तिथल्या तिथल्या गोष्टीवरती आहे, पण आपल्या राजानं कधीही स्वतःसाठी रंगमहाल बांधला नाही. याचं कारण जो स्वतःला जगदंबिकेचा भोपा म्हणवतो तो कशासाठी स्वतःला रंगमहाल बांधेल? तो उपभोग शून्य स्वामी म्हणूनच राज्य करणार, हीच भावना आणि याच भावनेनं आपलं स्वराज्य तगलं. आणखी एक आपल्याकडे कुळाचार आहे तो म्हणजे भद.
एका डेऱ्याच्या आकाराच्या भांड्यामध्ये तांदूळ घालतात, त्याच्यावर एक कणकेचा दिवा ठेवतात. याचं मूळ जर ऐकलं तर हसू येईल. आता इथं फक्त भद डोक्यावर घेऊन चालतात. कोल्हापूरकडे त्या विधीला घुगुळ नाव आहे. आणि जो दिवा लावतात तो मोठाच्या मोठा अग्नी पेटवायचा असतो आणि तो घुगुळ नाचवायचा असतो. आपण बंगाली लोकांना कधी धुनूची नाचवताना बघितले का नाही माहित नाही. अष्टमीला डेऱ्याच्या आकाराचंच भांड असतं, ते हातात घेऊन धूप घालायचं आणि गोल फिरवत नाचायचं असतं. हा विधी कधीचा, तर ज्या अष्टमीला सती दाक्षायणीचा देह पडला आणि शंकर कोपात बसले, आपण युद्ध जिंकलो या आनंदामध्ये वीरभद्र, भैरव, नंदी, शृंगी सगळ्यांनी जवळच्या मातीच्या भांड्यामध्ये यज्ञाचे जे घट होते ते घट उलटे फोडले, त्याच्यात होमाचे यज्ञाचे निखारे भरले आणि त्या सगळ्यांनी जे आनंद नृत्य केलं ते म्हणजे भद. आणि जे दक्ष प्रजापतीच्या वाटणीला आलं ते आमच्या वाट्याला येऊ नये म्हणून शुभ कार्य झालं की आपण भद काढतो. या अशा अनेक रिवाजांनी आपण समृद्धपणाने हे सगळं आचार करतो. पंचामृती पूजा म्हणजे देवीची अभिषेकाची पूजा असते. एखाद्या पाहुण्याला आपण ज्याप्रमाणे घरी बोलवतो त्याप्रमाणे त्या देवीचा आदर सत्कार करणं. आपण गेलो की काही नसतं, आपल्याला वाटतं दही दूध घातलं, पंचामृत झालं, संपलं. पण षोडशोपचार पूजा हा त्याचा खरा भाग. देवीला आवाहन करायचं, पाय धुवायला पाणी द्यायचं, हातावरती पाणी घालायचं. अशा रीतीनं स्नानापासून शृंगारापर्यंतचे सगळे उपचार करायचे. ही षोडशोपचार पूजा. आता आपण प्रतिनिधी म्हणून प्रत्येक भक्ताकडनं दूध दही घेतो आणि नंतर जे आपण करतो ती षोडशोपचाराची पूर्तता. देवीच्या उपासना परंपरेमध्ये नवदुर्गांचं सुद्धा स्थान. या नवदुर्गा म्हणजे देवीच्या परिवार देवता. तसे अष्टभैरव आहेत. सगळ्यात महत्वाचा विधी म्हणजे काळभैरवाची भेंडोळी. इतर कुठल्याही ठिकाणी असा अलौकिक विधी असत नाही, पण तुळजापुरात तो आहे. याचं कारणही सांगतो. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे चातुर्मासात सगळे अग्नी थंड असतात. त्यावेळेला जास्तीचा अग्नी पेटवून जो काही उत्साह आणायचा त्याच्यासाठी दिवाळीच्या रात्री अग्निक्रीडा करावी असं धूमावतीच्या तंत्रात लिहिलंय. धूमावती म्हणजे सगळे अग्नी मंद झाल्यानंतर शक्तीचं क्षीण झालेलं स्वरूप. तिचं मूर्तीवर्णन असं आहे, म्हातारी, विस्कटलेले केस, फाटलेली वस्त्र, मोडकं सूप आणि कावळ्याचा झेंडा. अशा धूमावतीचा काळ अश्विन अमावस्येला संपतो आणि अश्विन अमावस्येला ती भरात असते. त्यावेळेला जास्तीचा अग्नी प्रज्वलित करायचा म्हणून ही काळभैरवाची भेंडोळी नाचवली जाते. अश्विन अमावस्येच्या रात्री म्हणजे दिवाळीच्या रात्री धूमावती जायला निघते आणि कमला म्हणजे लक्ष्मी यायला लागते. शेतीच्या शास्त्राप्रमाणे हे पावसाळ्याचे कोंदट दिवस दिवाळीच्या दिवसात संपतात आणि सुगी सुरू होते. त्या दोन्हीची संधी म्हणजे जोड तिथी. अलक्ष्मी जाणार आणि लक्ष्मी येणार हे तेज आपल्याला सहन होण्यासारखं नाही. हे तेज सहन तोच करू शकतो जो त्या तत्वज्ञानाला पूर्णता जाणतो. म्हणून दशावतार मठातल्या गरीबनाथ बुवांना या दिवशीच्या पूजेचा मान. अलक्ष्मी निघाली आणि लक्ष्मी येते म्हणजे अलक्ष्मीला निरोप देणं आणि लक्ष्मीचं स्वागत त्यांनी करायचं. ते सुद्धा माथ्याला देवीच्या अंगावरच्या साडीचा फेटा बांधून. आपण विचार केलाय का कधी कुणाकडे पैसा कमी आहे का बुवांना एक चांगला भरजरी फेटा आणायला? मग साडीचा का म्हणतो आपण? शाक्त तंत्रामध्ये एक पद्धत आहे. आपण गेल्या शतकामध्ये रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण बघितलं तर देवीची उपासना करता करता तत्स्वरूप व्हायचं. देवीला आणलेला प्रत्येक अलंकार आणि वस्त्र स्वतः ल्यायची आणि मग जगदंबिकेची पूजा करायची. इथपर्यंत भावसमाधीला हे शाक्त तंत्रातले आचार्य पोचायचे. इतक्या ताकदीचा जो महंत आहे तो त्या पीठावरती आरूढ व्हायचा. जगदंबिकेला आणलेलं लुगडं स्वतः नेसण्यापर्यंत त्याची भावसमाधी लागायची
आणि त्या भावसमाधीतच त्यानं जगदंबिकेची पूजा करायची. हा आचार, ही रीत रोजच्या जनमानसात चालेल. म्हणून मग गरीबनाथ मठाचे मठाधिपती वर्षभर तुळजापूरच्या मंदिरात येत नाहीत, किंबहुना मठाबाहेर पडत नाहीत. ते या कारणासाठी. अर्थात आता बाकीचे तंत्राचारातल्या गोष्टी निघून गेल्या, फक्त औपचारिकता राहिली, पण त्याचं मूळ हे या गोष्टीत आहे. आणि म्हणून ज्या वेळेला बाकीच्या लोकांचा उपसर्ग नाही अशा मुहूर्ताला त्यांनी जाऊन पूजा करायची. मग हे सगळ्या लोकांना समजावून सांगणार कसं? म्हणून मग पद्धत पडली. त्यांच्यातल्या एका मठाधीशांनी अट्टाहास धरला, मी काशीला जाईन, या जगदंबिके पुढं काशीला जाईन असा अट्टाहास धरला. ते काशीला गेले आणि तिथून त्यांना काशीचा जो प्रसाद मिळाला त्या क्षणी मातेनं सांगितलं की इथं पर तू माझ्या मंदिरात येऊ नको. ही बाळबोध कथा. जावळ काढायचा विधी सुद्धा अशाच अर्थाचा आहे. ज्याचं मूल जगत नाही, माझं मूल जगू दे, तुझ्या दरबारी येऊन जावळ काढीन, म्हणजे थोडक्यात आपल्या अपत्याच्या जीविताची शाश्वती या जगदंबिकेकडून मागून घेणं, यासाठी जावळ काढायचा विधी. आणि त्याला दुसरा एक अर्थ आहे. केश म्हणजे मोह. माझा सगळा मोह मी त्यजून देतो, हे दाखवण्यासाठी आपण त्या बाळाचं जावळ देवी समोर काढतो. सिंहासन भरण्याचा नैवेद्य असाच की माझं एक बघा, लोकपरंपरेत साधे वाक्य असतात. कोल्हापूरच्या ज्योतिबाला चैत्री यात्रेला झेंडा लावायचा नवस असतो. माणसं त्याला गारण करतात, देवा केदारा माझा झेंडा लागू दे, मी तुझा लावतो. म्हणजे माझा जे वैभव मला अपेक्षित आहे ते मला मिळू दे, मी तुझ्या नावाची गर्जना करतो. तसं माझं घर समृद्धीनं भरू दे, मी तुझं घर भरतो, असा भक्ताचा नवस. म्हणजे दही, दूध, तूप ह्या सगळ्याची लयलूट होणं. दह्या दुधा तुपासाठी सिंहासन भरण्या इतकत खर्च करण्याची ऐपत माझी येऊ दे, हे सांगण्यासाठी म्हणून लोकाचारानं सिंहासन भरण्याचा नवस काढला. तुळजापूरला अश्विन पौर्णिमेला काठी येते. ती काठी आल्यानंतर छबिना निघतो. शासन काठी, ज्याला आपण इकडे तुळजापुरात काठी म्हणतो, पण कोल्हापुरात त्याला शासन काठी म्हणतात. शासन काठी याचा अर्थ असा, एक लक्षात घ्या, अभ्यास करायला फार काही लागत नाही, म्हणून मी आपल्या पुढे बोलायला उभा आहे. फक्त निरीक्षण करायचं आणि लोकाचाराबरोबर त्याची सांगड घालायची. एखाद्या आमदारांनी, जिल्ह्याच्या आमदारांनी जिल्ह्यातल्या सगळ्या तहसीलदारांची वगैरे बैठक बोलवली. ते कसे जातील? आपापल्या तहसीलाचं दप्तर घेतल्याशिवाय त्यांना त्या ऑफिसमध्ये कोणी घेईल का? शिक्के, त्याच्यानंतर स्टॅम्पॅड सुद्धा आपलं आपलं घेऊन प्रत्येकाला गेलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्या अधिकाराची निदर्शक अशी सगळी चिन्ह, आणि शिवाय आम्ही तुमच्या आज्ञा पाळतो हे दाखवायसाठी फायलींचा गठ्ठा, असं सगळं घेऊन त्यांना त्या आमदारापुढे जावं लागतं. मग ही जगज्जैक जननी ज्या वेळेला आपल्या भक्तांना बोलावणं धाडते, माझ्या उत्सवासाठी या म्हणून सांगते, त्यावेळेला आपण काय नेलं पाहिजे? म्हणून मग हे भक्त तिच्या नावाचा तो ध्वज, छत्र, चामर, अब्दागिऱ्या सगळं घेऊन मिरवत तिच्या दाराला येतात की आम्ही तुझी सत्ता मान्य करतो, आम्ही तुझ्या सत्तेखाली राहतो. साध्या सोप्या आचारांनी, साध्या सोप्या परंपरांनी या भवानीचे आचार, उपचार सगळे काही तितक्याच संपन्नपणानं पार पडतात. राहता राहिला एक विधी आपल्याला सगळ्यांना सांगितलं, मोहनिद्रेचं कारण सांगितलं. श्रमनिद्रा का युद्ध करून जगदंबिका थकते इथपर्यंत सुद्धा माहितीये. पण सुखनिद्रा का? तर काले वर्ष तू पर्जन्या पृथिव्या सस्यशालिनी असा एक नियम आहे. शाकंभरीच्या नवरात्राची कथा अशी की 100 वर्ष अनावृष्टी पडल्यानंतर ही अंबिका शताक्षीच्या रूपानं प्रगट झाली. 100 नेत्रांनी तिनं देवांना, जनतेला बघितलं आणि त्यांना पाऊसधारांनी संतुष्ट केलं. ही शाकंभरीची कथा. तर त्यापूर्वी जगदंबिका स्वानंदात रमलेली होती.
स्वानंदात म्हणजे तिला जगात दुःख आहे ते दिसत होतं, पण जोवर भक्त काकुळ तिला येत नाही तोवर ही अंबिका प्रगटत नाही. म्हणून पौषातली प्रतिपदा ते सप्तमी ही निद्रा देवीची सुखनिद्रा. या सुखनिद्रेच्या वेळेला किंवा श्रमनिद्रेच्या वेळेला, मोहनिद्रेच्या वेळेला 6 बळी होतात. म्हणजे देवी सिंहासनावरून उठून पलंगावरती जाताना आणि पलंगावरून सिंहासनावरती येताना. हे बली का दिले जातात तर त्याचंही एक प्रघात आहे. आता पुन्हा लोकाचाराकडे यायचं. एखादे मोठे साहेब निघालेत आणि त्यांच्या हातातल्या फाईल मधली सगळी कागद अस्ताव्यस्त पसरले तर सगळ्यांदा पहिल्यांदा ते वेचायला कोण धावेल? त्यांच्याबरोबरचे सचिव, शिपाई जे कोण असतील ते सगळेजण ते कागद गोळा करायला धावणार. बरं, तुम्ही साहेबांना भेटायला निघाला की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोण अडवणार? हेच लोक अडवतात. तसं या आदिशक्तीच्या सिंहासनाची, तिच्या मूर्तीची रक्षा करण्याचा भार पूर्वापार काही शक्तींवरती आहे. त्या शक्ती तिथं उपस्थित असताना आपण त्या मूर्तीला हात घालायला गेलो तर शक्य आहे का? मग त्या शक्तींना देवीपासून बाजूला करायसाठी म्हणून अजाबली दिला जातो. त्या बलीचा रक्ताचा थेंब देवीच्या चरणाला लावतात. त्याचं कारण काय तर तो मग तिचा प्रसाद होतो आणि तिचा प्रसाद घेण्यासाठी एक गण बाजूला होतात. त्या क्षणी ती मूर्ती उचलायची आणि सिंहासनाकडे आणायची. पलंगावरून निघताना हेच. हे अजून सुद्धा मी सुद्धा पाळतो. कशा पद्धतीने तेही सांगतो. गणपती बसवता वेळेला आमच्याकडे एक पद्धत आहे. म्हणजे मोठ्या मंडळांचा पंचायत आणि याग एक असतो. त्या यागाच्या वेळेला आमची पद्धत अशी आहे की देवाची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या आधी एक मोठा कोहळा घेतो, त्याला हळद कुंकवानं पूर्ण माखतो, त्याच्यावरती कापूर घालायचा, तो देवावरनं ओवाळायचा 3 वेळा आणि लांब नेऊन वाढवायचा आणि मग देवाची प्राणप्रतिष्ठा करायची. आणि देवाची मूर्ती हलवता वेळेला पुन्हा हाच विधी करायचा. याचंच तांत्रिक आणि तामसी रूप म्हणजे आपले बळी. मगाशी मी बोलता बोलता एक विषय अर्ध्यात राहिला की उपासना परंपरेप्रमाणे प्रत्येकाची उपासना या तुळजापूर क्षेत्री आहे. हे फक्त बोलण्यातलं नव्हे. आपण जर देवीच्या मंदिरात गेला तर याग मंडप किंवा होम मंडप जो आहे त्या होम मंडपावरचं शिखर बघा. त्या शिखरावरती एक वैदिक जप करताना दाखवलाय, एक योगी उभा संन्यासी दाखवलाय, एक हठयोगी दाखवलाय, एक गृहस्थ स्वतःच्या मांडीवर स्त्रीला घेतलेला दाखवलाय. म्हणजे तांत्रिक, वैदिक, पौराणिक, वामाचारी, समयाचारी अशा सगळ्या प्रकारच्या लोकांची उपासना या जगदंबिकेच्या मंदिरात चालते हे दाखवण्यासाठी या यागमंडपावरती या सगळ्यांची अंकनं केलीत. नवावरण पूजेमध्ये नवदुर्गांचं स्थान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नवदुर्गांमध्ये दोघी भगवती अन्नपूर्णा हे जगदंबिकेचं समृद्ध रूप. असं म्हणतात की काशी नगरामध्ये भगवान शंकर नित्य भिक्षेला जायचे. अन्नपूर्णा असून सुद्धा आपला नवरा आपल्या हातचं जेवत नाही याची खंत मातेला वाटायची. मग नारदांनी तिला सांगितलं सगळ्या काशी नगरीची चूल बंद कर. माता म्हणाली काशीची चूल बंद करणं म्हणजे माझी पोरं उपाशी मारल्यासारखं आहे. नारद म्हणाले मी असं म्हणलं नाही की पोरांना उपाशी ठेव, तू कर आणि पोरांना वाढ. मग मातेने उपक्रम सुरू केला. हातामध्ये भांड आणि पळी घेऊन सगळ्या काशी नगरीला जेवण वाढायला लागले. आणि कुठेही भिक्षा मिळेना म्हणून सदाशिव स्वतः तिच्या दारात भिक्षांदही माते कृपावलंबन करी म्हणून उभा राहील. त्या 2 स्वरूपाची मूर्ती आपल्याकडं नवदुर्गांमध्ये, या 2 स्वरूपाची मूर्ती आपल्याला या अन्नपूर्णेची 2 मठांमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर यमाई अगदी शेवटी येते, पण रेणुका, यमाई ही एकाच शक्तीची 2 नावं. रामवरदायिनी म्हणजे ज्या रूपामध्ये जगदंबिकेनं रामचंद्राला दर्शन दिलं आणि बोध केला ते रूप म्हणजे रामवरदायिनी. यमाई असं म्हणतात की ये माई अशी रामचंद्रानं हाक मारली म्हणून तिला यमाई म्हणतात. केदार विजयामध्ये मात्र दुसरी कथा आहे.
औंधासूर मर्दनाच्या वेळेला देव ज्योतिबाला असुर आवरेना, औंधासूर आवरेना, त्यावेळेला याचा अंत रेणुकेच्या हातून आहे हे जाणून केदारानं आपल्या गुरुमातेला ये माई अशी हाक मारली. म्हणून ती औंधवासिनी यमाई. रेणुका काय, भवानी काय आणि यमाई काय, तिन्ही स्वरूप एकाच आदिशक्तीची. म्हणून नवदुर्गामध्ये यमाईचं स्थान महत्वाचं. भगवती म्हणजे त्रिपुरा सुंदरीच्या ज्या स्वरूपांचं वर्णन केलं त्याच्यामध्ये भगवती म्हणजे ऐश्वर्य सम्राज्ञी म्हणून जिला ओळखलं जातं, ऐश्वर्याची देवता, ती भगवती. हिंगलाज भगवती म्हणजे सतीची जी 51 पीठाची मगाशी कथा सांगितली, सतीच्या देहाचे विष्णू नारायणांनी 51 भाग केले. जिथं जिथं पण तिथं जे जे शरीर पडलं, जे जे भाग पडला, तिथं तिथं एक एक शक्तिपीठ निर्माण झालं. त्यातल्या ब्रह्मरंध्राचं शक्तिपीठ बलुचिस्तानमध्ये जे आहे ती हिंगलाज भगवती, ती गरीबनाथ बुवांच्या मठामध्ये. यमाई, रेणुका, भगवती, अन्नपूर्णेची ही 2 स्थानं. अशा पद्धतीने या भगवतीच्या या नवदुर्गांची स्वरूप आणि सगळे शेवटी सगळ्यात महत्वाचा उल्लेख येतो तो मातंगीचा. मगाशी रेणुकेच्या कथेमध्ये एक मातंगीचा उल्लेख केला आणि भवानी महात्म्यात मात्र किंवा तुळजापूर महात्म्यामध्ये मातंगीचा उल्लेख असा आहे की भवानीच्या शरीरातून मतंगासुराच्या वधासाठी प्रगट झालेली देवी. मातंगी म्हणजे मतंग ऋषीची आराध्य देवता. तिनं मतंग ऋषीला लोकसंगीताचं ज्ञान दिलं. म्हणून असं म्हणतात की मातंगाच्या कुळामध्ये हलगी, घुमकं, सुती, चौंडकं ही जी काही लोकसंगीतातली वाद्य आहेत त्यांचं नाद परंपरेनं चालत आले. तर ही मातंगी म्हणजे कोण, तर साक्षात सरस्वती. ती कशी, तर आपणा सगळ्यांना कार्तिकेयाच्या आणि गणेशाच्या शर्यतीची गोष्ट माहिती आहे, किंवा हरिहराची परीक्षा, हरी आणि ब्रह्माची परीक्षा सदाशिवाने घेतलेली माहिती आहे. त्यावेळेला धेनूनं खोटी साक्ष दिली. धेनू म्हणजे साक्षात सरस्वती. तिनं खोटी साक्ष दिली म्हणून नीच कुळात जन्माला येशील असा शाप तिला दिला. तिनं उशाप मागितल्यावर पार्वतीनं तिला सांगितलं, ज्या वेळेला मी रेणुकेच्या रूपानं जन्माला येईन त्यावेळेला तुझं मस्तक मला लागेल आणि माझं मस्तक तुला लागेल, आपण दोघी पुन्हा एकाकार होऊ. म्हणून सौंदतीमध्ये किंवा रेणुकेच्या उपासनेमध्ये रेणुकेच्या उजव्या हाताला या मातंगीचं स्थान आहे. परशुरामाने ज्या वेळेला रेणुकेचं मस्तक उडवलं त्यावेळेला तिचं मस्तक चिंचणीला जाऊन पडलं मायाकाच्या मंदिरामध्ये, आणि म्हणून मातंगीचं मस्तक जोडून रेणुकेला जिवंत केलं आणि रेणुकेचं मस्तक जोडून मातंगीला जिवंत केलं. म्हणून दोघींचा मान तितक्याच सारखेपणाचा आहे. मातृ अंगी म्हणजे मातेच्या अंगातून निर्माण झालेली शक्ती म्हणून ती मातंगी. आणि ज्या श्रीयंत्राचा मगाशी उल्लेख केला त्या श्रीयंत्राच्या परंपरेत मंत्रिणी श्यामला अंबा म्हणून या मातंगीचा उल्लेख आहे. म्हणजे देवीची मंत्रिणी म्हणून ही मातंगी. त्याचबरोबर मातंगीच्याच डाव्या बाजूला दरवाजाच्या उजव्या बाजूला उजव्या सोंडेचा गणपती आहे. उजव्या सोंडेचा गणपती हा योगमार्गाचं प्रतीक. मूलाधारामध्ये असलेली कुंडलिनी जशी 3.5 वेटोळ्यात असते तशी याची सोंड वळलेली असते आणि म्हणून उजव्या सोंडेच्या गणपतीला योगीजनांचं दैवत म्हणतात. म्हणून या वाटेवरती चालणाऱ्या माणसाच्या हातनं झालेल्या चुका त्याला सहन होत नाहीत. शुचितेचं सोहळं ओळं त्यासाठी पाळावं लागतं की योगी माणसानं स्फटिकासारखं निर्मळ असावं. ते निर्मळ पण ज्याला झेपत नाही तो म्हणतो उजव्या सोंडेचा गणपती कडक. म्हणजे ज्याला महागणपती म्हणावं आणि महासरस्वती म्हणावं अशी दोघेही जण या जगदंबिकेचे द्वारपाल आहेत. याच्यावरून मूळ गाभाऱ्यामध्ये काय तेज विराजमान आहे याची कल्पना केलेली बरी. नवदुर्गांबरोबर असलेले अष्टभैरव हे यंत्रार्चनामध्ये महत्वाचं स्थान घेतात. भैरवांची जी नावं आहेत ती सुद्धा गमतीची आहेत. काळ भैरव म्हणजे ज्या वेळेला सदाशिव ब्रह्मदेवाचा गर्वापहरणासाठी प्रगट झाला ते स्वरूप. बाळ भैरव म्हणजे महाकालीला करुणा यावी म्हणून शंकराने घेतलेलं बालरूप. रक्ती भैरव ज्याला म्हणतो तो रक्त भैरव नावाचा भैरव आहे. टोळ भैरव म्हणजे उन्मत्त भैरव. टोळ भैरव आपण म्हणतो की कधी कुणाचं ऐकत नाही किंवा जो उन्हाळक्या करतो त्याला आपण टोळ भैरव म्हणतो. तसा उन्मत्त भैरव म्हणजे ज्याला कशाची हे भान नाही, कशाची शुद्ध नाही असा उन्मत्त योगी म्हणजे हा टोळ भैरव. कोकणात याला पिसो रवळनाथ म्हणतात. पिसो म्हणजे वेडा. देवीच्या गाभाऱ्यात 2 भैरव आहेत
आणि त्यानंतर वाकोजी बुवांच्या मठामध्ये कोटामध्ये एक भैरव आहे. असे हे अष्टभैरव, नवदुर्गा, याखेरीज तुळजापूर महात्म्यामध्ये किंवा भवानी महात्म्यामध्ये अनेक लिंगांचं वर्णन आहे, अनेक क्षेत्रांचं वर्णन आहे, तीर्थांचं वर्णन आहे. नागझरी असेल, पापनाशिनी असेल, किंवा मैकावती असेल, कल्लोळ असेल, गोमुख असेल. या निमित्तानं मी आपण सर्वांना एक विनंती करू इच्छितो. कोल्हापुरात राहून तुळजापूरचा अभ्यास करणं म्हणजे पुण्याच्या वेधशाळेनं सगळीकडचा अंदाज वर्तवण्यासारखा आहे. ही जबाबदारी आपली आहे. मी कुठेतरी सुरुवात करून दिली आहे समजा, किंवा मला जे माहिती होतं तिथपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलाय समजा. इथं मोठ्या प्रमाणावरती युवक मंडळी आहेत म्हणून मी सांगतो. घाटशिळेवरती विराजमान भवानी ही आदी भवानी असा उल्लेख गुजरात मधल्या बारोटांच्या यादीमध्ये मिळतो. 5व्या शतकापर्यंत त्याचे संदर्भ जातात. आपण मात्र भवानीचे संदर्भ 11व्या शतकाच्या पलीकडे जात नाही म्हणतो, पण बारोटांचे उल्लेख 5व्या शतकापर्यंत जातात. आणि कोण कोण पूर्वज इथं येऊन गेले त्याची यादी त्या बारोटाकडे आहे. अशा अनेक घटकांचा, अनेक पद्धतींचा, या अनेक परंपरांचा अभ्यास इथल्या मंडळींनी करावा. आपल्याकडे या देवतेचा पुजारी पण आहे, एक अभिमानाची गोष्ट आहे. आपण सगळेजण शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले सुशिक्षित होऊन आपापले उद्योग सांभाळता, हेही मान्य आहे आणि ते सांभाळलेच पाहिजेत, कारण नुसती देवीची पूजा सांगून उपजीविका होणं तितकंसं शक्य नाही. पण हे सगळं करताना आपण बाहेर गर्वानं सांगतो की आम्ही तुळजाभवानीचे भोपे आहोत. त्यावेळेला जर एखाद्या माणसानं तुमची भवानी म्हणजे नेमकी कोण एवढं विचारलं तर गप्प बसावं लागू नये. इथपत तरी ज्ञान आपण सर्वांनी मिळवलं पाहिजे. प्रत्येक प्रकारचे भक्तगण येणार आहेत. अलीकडे भक्तांची संख्या वाढत चालली आणि भक्त चिकित्सक होत आहेत. जे लोक इथले पूजा अर्चेचं काम बघतात त्यांनाही माझं सांगणं असं आहे की किमान जी षोडशोपचार पूजा आहे, श्रीसुक्त असेल, रुद्र असेल, पुरुष सुक्त असेल, त्या सुक्तांचं ज्ञान आपण थोडंफार तरी करून घ्यावं. याचं कारण असं की भक्त चिकित्सक होत आहेत. पूर्वी आपल्याकडे येणारा भक्तगण हा श्रद्धेनं येत होता. तो काय देईल, आपण मागेल तेवढी दक्षिणा तो देत होता आणि त्याप्रमाणे तो निघूनही जात होता. पण आताचा भक्त आपल्याला दक्षिणेचा हिशोब विचारणार आहे. अमुक रुपये दिले पण भटजींनी नुसतं दही दूधच ओतलं असं जाता जाता म्हणून जाणारा भक्तगण आपल्याला नको आहे. कारण जाताना त्यानं समाधान घेऊन गेलं पाहिजे. आमच्या गुरुजींनी नीट अभिषेक केला ही कीर्ती जिथं जिथं म्हणून तुळजाभवानीचे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. भवानीच्या मंदिराची पूर्वापार चालत आलेली शिस्त आहे, ती शिस्त तशीच जपली पाहिजे. छापे घेण्याचा जो प्रकार आहे, असं म्हणतात की छापे घेणं म्हणजे पूर्वापार जी शाक्त संप्रदायात मुद्रा घेण्याची प्रथा आहे, म्हणजे आपल्या देवतेचा शिक्का स्वतःच्या शरीरावर उठवून घेण्याची प्रथा आहे, त्याचा अपभ्रंश आहे. असं सगळं तत्वज्ञान आपल्या भक्ताला समजून सांगता आलं पाहिजे. कारण सुशिक्षित भक्त कपडे घालवतात म्हणून छापे घ्यायला नकार देईल, पण त्याच्या घरचा कुळाचार असेल तर लाजत का असेल तो बिचारा उभारेल. त्यावेळेला त्याच्या मागची कारणमीमांसा त्याला पटली तर त्यातनं योग्य तो मार्ग काढता येईल. असं या सगळ्याच प्रथा परंपरांबाबतीत आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे जे काही आपल्याला सांगता आलं, जे काही आपल्यापर्यंत मांडता आलं ते मांडलं. आपण सगळेजण सुज्ञ आहात, इथले वास्तव्य करणारे आहात, त्यामुळे माझ्यापेक्षा खचितच नक्कीच माहिती आपण सर्वांना जास्त आहे. आपण सर्वांचाही अभ्यास तितकाच आहे. म्हणून मी आपला निरोप घेणार आहे. इथं मला या पुजारी मंडळानं आमंत्रण दिलं, इथं आपली सर्वांची आणि जगज्जैक जननीची सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल मी आपणा सगळ्यांचा ऋणी आहे. पण त्याही बरोबर मागच्या वेळेला एक थोडाच कार्यक्रम राहून गेला असं वाटतंय की आपल्याही मनामध्ये जर कुणाला काही जास्तीचं सांगायचं असेल किंवा एखादा मुद्दा या भाषणातून सुटून गेला असेल, या मांडण्यातून सुटून गेला असेल, तर त्याची आठवण आपण सर्वांनी करून द्यावी, जेणेकरून सगळ्यांचा आनंद सोहळा हे नाव या कार्यक्रमाला सार्थक ठरेल. जय जगदंब उदय असतो.